छगन भुजबळ पोहोचले लातूरला. ओबीसी कार्यकर्त्याची आरक्षण टिकवण्यासाठी आत्महत्या. भुजबळांकडून भरत कराडच्या कुटुंबियांचं सांत्वन. अनुसूचित जमातींमध्ये बंजाऱ्यांचा समावेश करा. धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मागणीचं पत्र. जालन्यामध्ये बंजारा समाज उतरला रस्त्यावर. आदिवासी श्रेणीचं आरक्षण मागण्यासाठी बंजाऱ्यांचं आंदोलन. नाशिकमध्ये ठाकरे गट आणि मनसेचा एकत्र मोर्चा. मोर्चातून मनसे आणि ठाकरे गट करणार शक्ती प्रदर्शन. गुंडांना हाताशी धरून राऊतांनी नाशिकची बदनामी केली आहे. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी हाणला राऊतांना टोला. शिकलेल्या मराठ्यांनी मला उत्तरं द्यावीत, अडाण्यांनी नको. मंत्री भुजबळांचा जरांगे पाटलांना जहरी टोला. प्रभादेवीमध्ये उद्धव ठाकरे गट आणि शिवसैनिक आपसात भिडले. प्रभादेवी पुलाच्या पाडकामावर भिडले कार्यकर्ते. मराठा आरक्षणासंदर्भातला GR नीट वाचण्याचं मुख्यमंत्र्यांचं ओबीसी नेत्यांना आवाहन. मुख्यमंत्र्यांचा आदर करतो, त्यांचा हेतू चांगला. छगन भुजबळांची प्रतिक्रिया. मराठा आरक्षणाच्या GRला कोणी चॅलेंज केलं तर धोका नाहीये. मंत्री शंभूराज देसाईंचा भुजबळांना टोला. मुंबईकरांना हक्काच्या घरात राहण्याचा मार्ग मोकळा. रखडलेल्या इमारतींना मिळणार भोगवटा प्रमाणपत्र. अभिनेता किरण मानेच्या आगाऊपणावर लोक संतापले. ठिकठिकाणी किरण मानेंच्या विरोधात पोलीस तक्रार. मुंबईत प्रभादेवीचा वादग्रस्त पूल शुक्रवारी मध्यरात्रीपासून बंद. शिवडी नावाशिवा पुलाच्या विस्तारीकरणासाठी मोठा निर्णय. लातूरमध्ये हमीभावापेक्षा कमी भावानं शेतमालाची खरेदी. क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं बंद पाडला बाजार. शिर्डीत साईबाबा संस्थांमध्ये मोठा बदल. AI प्रणालीमुळे दर्शन जलद आणि व्यवस्थित सुरक्षितरित्या होणार. कर्नाटकमध्ये शिवाजी स्टेडियम मेट्रो स्टेशनचं नाव काँग्रेस सरकारनं बदललं. कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा मुख्यमंत्र्यांकडून जाहीर निषेध. राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस हरली 90 निवडणुका. मंत्री अनुराग ठाकूर यांचं लक्षवेधी विधान. रायबरेलीच्या विकास कामांवरून भर बैठकीमध्ये मंत्र्यांशी भांडले राहुल गांधी. मंत्री दिनेश सिंह यांनी राहुल गांधींचे आरोप मात्र फेटाळले. उपराष्ट्रपतींच्या शपथविधीला अजित पवार आलेच नाहीत. नवनिर्वाचित उपराष्ट्रपतींचा शपथविधी नवी दिल्लीमध्ये संपन्न. भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून CP राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपती पदाची शपथ. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड शपथविधीला हजर. अनेक दिवसांनी समोर आले जगदीप धनखड. हिंसाचाराच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच जाणार मणिपूरला. 8,500 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं करणार उद्घाटन. नेपाळमधील राजकीय नाट्य संपुष्टात. सार्वत्रिक निवडणुका होईपर्यंत सुशीला कार्की काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम पाहणार. नेपाळच्या आंदोलनातील मृतांची संख्या पोहोचली 31 वर. नेपाळच्या तुरुंगातून 15,000 कैद्यांचं पलायन. पोपटालाही लागलं मोबाईलचं वेड. चोचीनं मोबाईल सुरू करण्याचा प्रयत्न. बहुचर्चित मराठी चित्रपट दशावतार प्रदर्शित. दिलीप प्रभावळकरांनी आपल्या कसदार अभिनयानं जिवंत केला दशावतार.